आता एक मोठी बातमी, केंद्र सरकारनं वन नेशन वन इलेक्शनच्या अंमलबजावणीच्या दिशेनं पावलं उचललेली आहेत। वन नेशन वन इलेक्शन लागू करण्यासाठी सरकार आज लोकसभेत महत्त्वाचं विधेयक मांडणार आहे। वन नेशन वन इलेक्शन हे विधेयक मांडलं गेल्यावर ते दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीकडे पाठवलं जाऊ शकतं। तर राज्यघटनेतील 129व्या दुरुस्तीचं हे विधेयक कायदा मंत्री राम मेघवाल लोकसभेत मांडतील अशी शक्यता आहे। आज सभागृहात उपस्थित राहण्यासाठी भाजपकडून खासदारांना व्हिप जारी करण्यात आले। आणखी एक मोठी बातमी, विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे आणि दुसरा दिवस बीडमधील सरपंच हत्या आणि परभणीतील संविधानाच्या प्रतीच्या विटंबनेनंतर उसळलेला हिंसाचार आणि सोमनाथ सूर्यवंशी या युवकाच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणावरून गाजण्याची चिन्ह आहेत। या दोन्ही विषयांवर चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे, तर सरकार या दोन्ही मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी यापूर्वीच स्पष्ट केलंय। महानगरपालिकेकडून घनकचरा व्यवस्थापन उपनियमांमध्ये सुधारणा आणि कचरा संकलनासाठी प्रस्तावित वापरकर्ता शुल्कावर चर्चा करण्यात आली। तर प्रस्तावित बदलांमध्ये कचरा संकलनासाठी शुल्क तसंच थुंकणं, कचरा टाकणं इत्यादींसाठी जास्त दंड आकारण्यात येणार आहे। 200 रुपयांऐवजी 500 रुपये दंड आकारला जाणार आहे। पंतप्रधान संग्रहालय आणि वाचनालय सोसायटीच्या एका सदस्यानं नेहरूंची पत्र परत करण्यासाठी राहुल गांधींना पत्र लिहिलंय। देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी संबंधित कागदपत्र परत द्यावी अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे। राज्यात केवळ 6 व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात आहेत। विदर्भात वाघांची वाढलेली संख्या पाहता मध्य प्रदेश या राज्याप्रमाणे महाराष्ट्रात आणखी 2 व्याघ्र प्रकल्पांची निर्मिती होणं काळाची गरज आहे, मात्र याबाबत वन विभाग प्रयत्नशील दिसून येत नाहीये। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील पारगाव परिसरात बिबट्याच्या 1 वर्षाच्या बछड्याचा मृत्यू झालाय। बछड्याला अन्य वन्य प्राण्यानं हल्ला करून ठार केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगरच्या पिंपळवाडी आरोग्य केंद्रामध्ये शस्त्रक्रियेनंतर तब्बल 40 महिलांना चक्क जमिनीवरच झोपवण्यात आलं। सलाईन लावण्यासाठी स्टँड नसल्यानं दोरी बांधून सलाईन लावण्यात आली होती। हिंगोलीतील घटनेनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये हा प्रकार घडलाय। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी नवी मुंबईमध्ये आज संध्याकाळी पाणीपुरवठा बंद राहणार आहे। उद्या नियमित दाबानं पाणीपुरवठा होईल अशी माहिती महापालिकेनं दिली आहे। अमरनाथच्या ऑर्डिनन्स फॅक्टरीलगतच्या महामार्गावर कार आणि दुचाकीचा अपघात झाला। अपघातात बाईक स्वाराचा जागीच मृत्यू झालाय। कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय।